राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। झालवाडमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे शाळेची इमारत कोसळलेली आहे। अपघातात 5 मुलांचा मृत्यू झालेला आहे, तर 11 गंभीर जखमी झालेले आहेत। प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। 30हून अधिक विद्यार्थी जखमी असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर झालवाडमध्ये शाळेची इमारत कोसळलेली आहे। राजस्थानमध्ये शाळा कोसळलेली आहे। मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळते। झालवाडमध्ये पावसामुळे ही शाळेची इमारत कोसळली। अपघातात 5 मुलांचा मृत्यू झालाय, 11 गंभीर जखमी झालेले आहेत। प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू करण्यात आले। तर राजस्थानच्या झालवाडमध्ये शाळेची इमारत कोसळलेली आहे आणि या अपघातामध्ये 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, तर 11 गंभीर जखमी झालेले आहेत। तर 20हून अधिक विद्यार्थी हे जखमी झाल्याची माहिती मिळते। त्यातील 11 हे गंभीर जखमी आहेत, तर त्यातील 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। प्रशासनाकडून या ठिकाणी आता मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। राजस्थानमध्ये सध्या मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळतंय आणि याच मुसळधार पावसामुळे झालवाडमध्ये शाळा कोसळलेली आहे आणि या शाळेतील 5 मुलांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे, तर 11 विद्यार्थी हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। या ठिकाणी आता प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे, मदत कार्य देखील सुरू करण्यात आलेलं आहे। जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। तर राजस्थानच्या झालवाडमधली दृश्य आपण पाहतोय। या अपघातामध्ये 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। ज्यावेळेस हा मुसळधार पाऊस सुरू होता त्यावेळेस हे विद्यार्थी शाळेमध्येच होते। शाळा सुरू होती आणि त्याच दरम्यान ही शाळा ही कोसळलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, 11 गंभीर जखमी झालेले आहेत। 30हून अधिक विद्यार्थी यामध्ये जखमी झालेले आहेत, 11 गंभीर आहेत आणि या विद्यार्थ्यांना आता तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आता बचाव कार्य देखील सुरू झालेले आहे। प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि मदत कार्य बचाव कार्य सुरू झालेलं आहे। तर झालावाडमध्ये भीषण दुर्घटना घडलेली आहे। शाळेची इमारत कोसळलेली आहे। राजस्थानमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसासह तुफान वारा देखील सुरू आहे आणि यामध्येच ही दुर्घटना घडलेली आहे। या शाळेमधील 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे। घायल हो गए, उनका अस्पताल में इलाज चल रहा है। मैंने जिला कलेक्टर को शिक्षा अधिकारी को निर्देश दिए हैं कि सब प्रकार की व्यवस्था की जाए, सब बच्चों का इलाज सरकारी खर्चे पे हो और किसी भी प्रकार की परेशानी नहीं होना चाहिए। और इस दुखद घटना की जांच मैं उच्च स्तरीय जांच कराऊंगा कि वास्तव में यह दुर्घटना क्यों हुई, क्यों छत गिरी। तर आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी स्थानिकांकडून देखील मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। जो संपूर्ण ढिगारा आहे तो बाजूला केला जातो आणि यामध्ये आणखी कुणी अडकलंय का याचा देखील शोध घेतला जातोय। तात्काळ स्थानिक देखील या ठिकाणी पोहोचले आणि प्रशासनाची टीम देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बचाव कार्य शोध कार्य या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। जे विद्यार्थी जखमी झालेले आहेत त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच पावसाचा फटका या शाळेच्या इमारतीला बसलेला आहे। शाळेची इमारत कोसळली आणि यामध्ये 30 विद्यार्थी जखमी झालेले आहेत। त्यातील 11 विद्यार्थी हे गंभीर जखमी आहेत, तर 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। तर या ढिगाऱ्याखाली अनेक विद्यार्थी अडकल्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आणि त्या ठिकाणी आता बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे। शोध कार्य देखील केलं जातंय। या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी काही अडकलेलं आहे का याचाही शोध घेतला जातोय।